आज आहे शनिवार, तर शनिवारच्या मी मार्केटला म्हणजे दादर मार्केटवरूनच मी भाज्या घेऊन येते आणि मी ह्या भाज्या आणलेल्या आहेत. काय काय आणल्या ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि आठवड्याचं प्री प्लॅनिंग म्हणजे मी ज्या शनिवारी भाज्या घेऊन येते ना, ते रात्रीच मी साफ वगैरे करून संडेला फ्रीजमध्ये अरेंज करून ठेवते आणि ज्या पाहिजे त्या मी भाज्या आठवड्याला बनवत बसते. ज्या आठवड्याला भाज्या आणलेल्या तर नेक्स्ट वीकला मी भाज्या आणत नाही. तसं तर ह्या आठवड्याला मी जास्तीत जास्त भाज्या आणलेल्या आहेत आणि जे मन करतं, जर ही भाजी भरपूर दिवस जरी खाल्ली नाही तर मग मी ती भाजी घेते मार्केटमध्ये. येणाऱ्या वीकचं मील प्री प्लॅनिंग मी अजिबात करत नाही. फक्त सॅटर्डे नाईटला मी भाज्या घेऊन येते आणि काय काय आणल्यात त्या बघा येते. शेपूची भाजी आणलेली आहे, दुधी भोपळा आणलेल्या आहे. ज्या धुण्यासारख्या भाज्या आहेत त्या संडेला मी धुवून व्यवस्थित सुकवून वगैरे फ्रीजमध्ये कंटेनरमध्ये अरेंज करून ठेवते. मी भाज्या वसईवाल्यांकडूनच घेते. म्हणजे दादर मार्केटला वसईवाल्या बसतात ना, तिथूनच घेते. तर शेपूची भाजी 20 रुपयाला आहे, दुधी भोपळा 20 रुपयाला आहे आणि गाजर आहे ना ते 50 रुपयाच्या आसपास भेटलेले. छान लाल लाल होते, त्याच्यामुळे गाजरचा हलवा वीकली झालाच पाहिजे, सीझनल आहे. तर कोशिंबीर वगैरे पण करते मी. आणि इथे आहे लाल माठ. लाल माठ हा 30 रुपयाला भेटलेला आहे. आणि बघा म्हणजे भाजी एकदम फ्रेश आहे, नाव ठेवण्यासारखं अजिबात नाही. थोडे 4 पैसे एक्स्ट्रा गेले पण भाजी एकदम व्यवस्थित भेटते. ह्या भाज्या जर का आठवड्याच्या साफ केलेल्या असतील ना, वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवलेल्या, तर त्या इझी जातात बनवते वेळी. तर इथे ना गवार घेतलेली आहे, हा सुद्धा 20 रुपयाचा वाटा आहे आणि ही गावठी गवार आहे. आणि त्याचबरोबर ना हिरवी वांगी, मला वांग्याचं हिरवं भरीत आहे ना ते खूप छान मला बनवता येतं आणि खूप छान लागतं, मला स्पेशली खूप आवडतं. तर हिरवा वांग्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल, बऱ्याच वेळा केलेली सुद्धा आहे. त्याचबरोबर वांग्याचा सुद्धा वाटा 20 रुपयाला आहे. भाज्या काही जास्त मी कॉस्टली घेत नाही, पण त्या आठवड्याला पुरतील एवढ्याच घेते. तिच्या घेतल्या ना की त्या तशाच एक टायमाला बनवल्यानंतर परत दुसऱ्या टायमाला खायचं म्हटलं तर कंटाळा येतो. तर शिमला मिरची आहे, भेंडी आहे आणि श्रावणी घेवडासुद्धा आहे. किती छान हिरवा हिरवा आहे. भेंडीसुद्धा मी अरेंज करून साईडला ठेवलेली आहेत. आणि ही भेंडी, श्रावणी घेवडा हे दुसऱ्या दिवशीला मी वॉश करून पूर्ण सुकवून कंटेनरमध्ये भरून ठेवते. त्याचबरोबर कोथिंबीर आणलेली आहे. आणि सॅलडमध्ये मी गाजर, काकडी आणि बीट घेतलेले. जास्तच तर घेत नाही, कारण की नंतर ते सुकून जातं आणि मग ते फेकण्यात येतं. त्यापेक्षा मोजकंच घेतं, संपलं तर हवं असेल तर आणता येतं. तर इथे आवळा आहे, हे सुद्धा मी आठवड्याला घेतच बसते. आणि हिरवा वाटाणा आहे. आवळा आहे तो मला असं वाटते 40 रुपयाला घेतलेला आहे आणि वाटाणा आहे तो 50 रुपयाला घेतलेला आहे. हे जरा भाज्या अजून स्वस्त झाल्या नाही आहेत. त्याचबरोबर हा पावटा, ओला पावटा आहे, सोललेलाच होता, तो 30 रुपयाला घेतलेला आहे. साफ करण्याचं मलाच काही सर्वांनाच कंटाळ येतो, पण एक मस्तपैकी ट्रिक आहे की आवडीची गाणी लावायची हेडफोनमध्ये आणि साफ करत बसायचं. जे पण काम आहे ना, न आवडतं ते करत बसायचं. खूप जास्त फटाफट होतं आणि मूडही फ्रेश राहतो. चला तर मग माझा व्लॉग इथेच एंड होतो आहे. छान व्लॉगमध्ये भेटूया. लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.